नमस्कार शेतकरी मित्रांनो. जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांनी धडाधड कारवाई करायला सुरुवात केली होती, त्यावेळी असं वाटलं होतं, की कुठेतरी जे प्रामाणिकपणे कष्ट करणारे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचे आता कुठेतरी दिवस येतील. पण असं काही चित्र दिसेना झालंय बरं का, की दुधाचे जे दर आहेत, ते वाढलेत ₹1 आणि ₹2 आणि जे खाद्याचे दर आहेत, ते डायरेक्ट 200 आणि ₹300 वाढलेत. त्यामुळे कुठेतरी आम्ही असा विचार केला, की आता कुठेतरी आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे आणि स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर आम्ही एक निर्णय घेतला आहे, की आमचं स्वतःचं म्हणजे ब्रँडिंग जे दूध आहे, तर ते थेट आपल्या गोठ्यातून ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं. तर फलटण आणि बारामती इथं आम्हाला जवळ आहे. तिथपर्यंत ती सेवा आम्ही सुरू करणार आहे लवकरच. काय होतं माहिती आहे का, की मोठ्या-मोठ्या कंपन्यांमधलं जे दूध असतं, जे पॅकिंगमधलं दूध घेतात. तर ते जे दूध आहे, त्या दुधावरची सगळी मलई काढून घेतलेली असते आणि ती जी नुसती निवळी राहिलेली असते, तर तेच दूध ग्राहकांपर्यंत दिलं म्हणजे पोहोचवलं जातं. आमचं स्वतःचं गोठ्यातलं जे दूध आहे, अत्यंत म्हणजे उत्तम आणि दर्जेदार दूध असणार आहे आणि तेच पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. फलटण बारामतीमधील जर कोणी दुकानदार असतील किंवा हॉटेलवाले असतील, चहावाले वगैरे, तर त्यांना जर आपलं स्वच्छ आणि दर्जेदार दूध पाहिजे असेल, तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तसं तर म्हणजे हा व्यवसाय करायचा कन्फर्म आहे, पण ह्याच्यामधली एवढी काही माहिती नाहीये. त्यामुळं आमची जरा माहिती घ्यायचं चालू आहे. म्हणजे त्याचं लायसन्स वगैरे काढणं असेल किंवा त्याच्या मशिनरी वगैरे असतील, ते पॅकिंग वगैरे असेल करायचं. तर त्या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. ज्यांना कुणाला दूध हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि जर कुणाला या व्यवसायाबद्दल माहिती असेल, तर कुणी मार्गदर्शन करू शकत असेल, तर त्यांनी पण कॉन्टॅक्ट करून थोडंफार मार्गदर्शन केलं तर चालेल.